आता एक खेळ आहे. हा खेळ आहे खऱ्या खोट्याचा. बघूया काय होणार. आता मी काही विधानं करणार आहे आणि ती विधानं खरी की खोटी हे तुम्ही सांगायचं. म्हणजे विधान खरं की खोटं सांगायचं. लग्नानंतर मिस्टर ताईला भरपूर वेळ देणार आहेत. खोटं? खरं? देणार? तुमचं खरं? हो दे. तुम्ही का खोटं मला नाही म्हणाला? वाटत. तुम्हाला नाही वाटत का? त्यातलं त्यांचं दुकानच सुटत नाही. काय हो? ऍक्च्युली काय दुकान म्हणजे दुसरा मुलगा नाही ना, म्हणजे होतं तो जेव्हा सोडून गेला जॉब, तर आता सध्या मलाच सांभाळायला लागतं ते दोन्ही दुकानं बघायला. मग मुलगा मिळाला की आम्हाला लक्ष देत नाही जास्त. तोपर्यंत नाही. कारण दुसरा कोण नाही ना, दुसरा एकटाच करतो. पुढचं विधान. ताईने बनवलेले सगळे पदार्थ मिस्टर आवडीने खाणार आहेत. खरं? खरं? खोटं? का? नाही ऍक्च्युली मला जेवणामध्ये म्हणजे व्यवस्थित लागतं सर्व. म्हणजे माझ्या पण भाज्या काय म्हणजे ठराविकच आहेत, त्याच मला आवडतात. बाकी कुठल्या- नवीन कुठल्या? भाज्या वगैरे काय आवडत नाही. कुठल्या भाज्या तुमच्या ठराविक आहे? मेथी, बटाटा, म्हणजे कोबी, भेंडी वगैरे ह्या नॉर्मली भाज्या त्याच म्हणजे ह्याच आवडतात. असतात. हा. बाकी वेगळ्या पापडी, परत दुसऱ्या काय नवीन त्या पापडी? हा पापडी, परत दुसऱ्या भाज्या आहेत ना, दुधीचा हलवा वगैरे. दुधीचा हलवा ही भाजी आहे? नाही नाही सॉरी, दुधीची भाजी असते ना, दुधीची भाजी. ती हलवलेली आवडत हा नाही. ती जास्त म्हणजे आवडत नाही ती भाजी. ठराविक काय काय भाज्या आहेत ना. काय दुधीचा हलवा भाजी आहे? नाही ना हलवा नाही भाजी. दुधीची भाजी बोलायचं त्याला. होय, लगेच बाजू घ्यायची काही गरज नाही. पुढचं विधान. ताईला दुपारी अजिबात झोप येत नाही. खोटं? 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 म्हणजे काय आहे तुमचं? खूप खूप झोपावं लागतं. दुपारी 2 वाजता झोपली की मग 5-6 वाजताच उठणार डायरेक्ट. म्हणून मी ना 2 नंतर आहे ना तिला कॉल करतच नाही. कारण डायरेक्ट 6 वाजता जेव्हा मिस कॉल येईल तेव्हाच मी फोन करेन. आता मध्ये फोन मी करतच नाही दिसत, कारण मला माहिती नाही झोपलेलीच असते. जेवली की लगेच झोपायचं. जेवली की झोपते? झोपते. त्यामुळे मी फोन करतच नाही. आज बरी जागे आहेत. घरी गेल्यावरती टाइम कव्हर करेल दुपारचा जो झाला. लग्नानंतर आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून एक छोटासा आहे तुमच्यासाठी. केप्र यांच्याकडून ही सदिच्छा भेट.